किरण डोंगरे पहिलं षटक हाताळतोय। पॉवर प्लेचं षटक आहे, पाबंदीचं षटक आहे। खऱ्या अर्थानं बरेचशा मैदानावरती या गोलंदाजानं चांगली कामगिरी केली। आसरोटी संघाच्या विजयाचा शिल्पकार खऱ्या अर्थानं बरेचशा मैदानावरती किरण डोंगरे आपण राहताना पाहिलाय। तो गोलंदाजीच्या उंबरठ्यावर तयार, पहिला चेंडू सामना करणार। चांगला फटका पाहायला मिळतोय किरण डोंगरेच्या गोलंदाजीवरती, पहिल्या चेंडूवरती मारला षटकार। या षटकाराच्या साहाय्यानं धावफलक मात्र खुलं होतंय, धावफलकावरती धावा लागल्यात। पहिल्या षटकाच्या पहिलं षटक मार्गस्थ असताना पहिल्या चेंडूचा खेळ संपला, बिनबादचा धावा लागल्यात। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु त्या चांगल्या गोलंदाजीला खराब करण्याचं काम फलंदाज निलेश करतोय। स्ट्रायकर एंडवरती फलंदाज निलेशच्या बॅट मधून दुसऱ्या चेंडूवरती आलाय दुसरा षटकार। या दुसऱ्या षटकाराच्या साहाय्यानं 12 धावा धावफलकावरती लागल्यात। किरण डोंगरेला आता खऱ्या अर्थानं विचार करण्यास भाग पाडलंय। पहिल्या 2 चेंडूवरती आलाय षटकार, चांगली खऱ्या अर्थानं गोलंदाजी पाहायला मिळते। चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघताना पाहायला मिळतोय, परंतु अशा चेंडूवरती आता षटकार लगावतोय तो निलेश पाटील हा फलंदाज। चांगली बॅटिंग पाहायला मिळते निलेश पाटील या फलंदाजाची। पनवेल पंचक्रोशीमध्ये खेळणारा हा विंदणे संघ, त्यांच्या विरोधात खालापूर तालुक्यातील एक दादा संघ आसरोटी। गोलंदाज सियार, किरणचा हा पुढचा चेंडू लोअर फुलटॉस पडीचा चेंडू पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षक मात्र चकतोय, आजचा बर्थडे बॉय मात्र थोडासा चकला जातोय आणि या चेंडूवरती येतोय चौकार। चौकाराच्या साहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचतोय ते 16 धावसंख्येवरती। तुषार आपण पाहतोय साजेकर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा होता, थोडासा चकला जातो, या चेंडूवरती येतोय चौकार। चौकाराच्या साहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचतोय 16 या धावसंख्येवरती। पाबंदीचं षटक आहे, पॉवर प्लेच्या षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते निलेश पाटील या खेळाडूची। गोलंदाज सियार, किरणचा पुढचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार, तत्पूर्वी मिळते ती एकच धाव। जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांदरम्यान। एकच धाव या चेंडूवरती मिळते, एक धावसंख्येच्या साहाय्यानं 17 धावा धावफलकावरती लागल्यात। 4 चेंडूचा खेळ संपलाय, 4 चेंडूचा खेळ संपलाय, 17 धावा धावफलकावरती लागल्यात। आसरोटी विपक्ष विंदणे अशी लढत मैदानावरती पाहायला मिळते। दोन्ही संघ चांगलेत, दोन्ही संघ अगदी तुल्यबल आहेत। ट्रोसा या मैदानावरती या सामन्यामध्ये पाहायला मिळेल। गोलंदाज तयार, किरणचा हा पुढचा चेंडू, सामना करणार फलंदाज योगेश पाटील। योगेश पाटील साठी हा पुढचा चेंडू असणाऱ्या उंच पुरा बांधेचा हा गोलंदाज थोडासा या मैदानावरती आता महागडा साबित होताना पाहायला मिळतोय। पुढचा चेंडू लोअर फुलटॉस परीचा चेंडू, हा फक्त दिशा देण्याचं काम करतोय फलंदाज योगेश। त्याला माहिती आहे निलेशच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत। पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न त्यांचा आहे आणि त्या निर्धारानं खऱ्या अर्थानं बॅटिंग करतायत तो निलेश पाटील हा फलंदाज। 18 धावा धावफलकावरती लागल्यात, 5 चेंडूचा खेळ संपला, शेवटचा चेंडूचा खेळ बाकी। गोलंदाज तयार, हा चेंडू लोअर फुलटॉस परीचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक खाली पंकज ठोंबरे आणि फलंदाज बाद होतोय निलेश पाटील। नवीन फलंदाज मैदानावरती चाललाय आकाश पाटील, हा फलंदाज मैदानावरती चाललाय, त्याला चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे। निलेश पाटीलने मोठे फटक्यांची आतिषबाजी केली, षटकार चौकार पहिल्या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले। जो महत्वपूर्ण गोलंदाज होता आसरोटी संघाचा किरण डोंगरे, त्याच्यावरती खऱ्या अर्थानं आक्रमण चढवलं गेलं। पहिल्या षटकामध्ये एक बाद धावा खर्ची केल्या, 18 येणारे आता 18 चेंडू कितपत धावसंख्या धावफलकावरती येणार हे सांगणं थोडंसं कठीण, कारण पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं आक्रमण पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं। दुसरा षटक गोलंदाज तुषार साजेकरच्या वाट्याला येतोय। आजचा बर्थडे बॉय, खऱ्या अर्थानं आजचा चांगला दिवस आहे। या चांगल्या दिवसामध्ये आता चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे त्या आसरोटी संघासाठी। स्ट्रायकर एंडवरती फलंदाज उभा आहे, आकाश। स्ट्रायकर एंडवरती फलंदाज उभा आहे आकाश, नवीन गेलेला नॉन स्ट्रायकर एंडवरती फलंदाज उभा आहे योगेश पाटील आणि आकाश पाटील ही जोडखडी आता मैदानावरती खेळ करतेयत हे विंदणे संघासाठी। बोलत असतं यार तुषार साजेकर दुसरं षटक फेकण्यासाठी मेन पंच आपण पाहतोय
राहुल कोंडिलकर, स्क्वेअर लेग पंच वासुदेव कोंडिलकर, दोन्ही पंचांना स्पर्धेच्या माध्यमातून आपण शुभेच्छा देऊया. गोलंदाज तयार, चांगला फटका पाहायला मिळतोय, खडे खडे स्ट्रोक लगावलाय, सरळ चेंडू वाटचाल करतोय, लॉंग ऑन सीमारेषे पार मारलेला हा उत्तुंग असा षटकार. या षटकाराच्या साहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचेल 24 या धावसंख्येवरती. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण हा एकच निर्धार मनात ठेवून आता हे सर्व फलंदाज विंदने संघाचे मैदानावरती खेळ करतायत. जबरदस्त बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते, खडे खडे स्ट्रोक लगावला, या चेंडूवरती येते 6 धावा. 6 धावसंख्येच्या साहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचतोय 24 या धावसंख्येवरती. 1-24 स्थिती मैदानावरती पाहायला मिळते आसरोटी संघाची. थोडस आता दडपणाच्या छायाखाली गोलंदाज तुषार साजेकर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आसरोटी संघावरती आता कुठं थोडस टेन्शन पाहायला मिळतोय. एखादा गोलंदाज असा गोल पाहिजे की जो खऱ्या अर्थानं जे धावा रोखून ठेवेल. आणि तुषार साजेकरला जरी पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला तरी हा गोलंदाज चांगला आहे. अचूक टप्पा, सटीक लाईन आणि लेथनी गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. या चेंडूवरती दुसऱ्या चेंडूवरती लगातार दुसरा फटका, सरळ चेंडू चाललाय मिड विकेट सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी मारलेला उत्तुंग असा दणदणीत षटकार. या षटकाराच्या साहाय्यानं 32 धावा धावफलकावरती 30 धावा धावफलकावरती लागल्यात. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. षटकार चौकारांची आतिषबाजी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. पनवेल पंचक्रोशी मधला हा चांगला संघ खऱ्या अर्थानं आसरोटी संघाविरुद्ध लढत देत असताना खऱ्या अर्थानं झुंजार खेळी पाहायला मिळते या फलंदाजांची. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. निलेश ठोंबरे आता कुठेतरी कानमंत्र देताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे, या धावा रोखणं गरजेचं आहे. एखादा निर्णायक षटक आसरोटी संघासाठी कोणता गोलंदाज टाकणार हे सांगणं थोडंसं कठीण. या चेंडूवरती सुद्धा जोरकट फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेतोय. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. सुंदर रनिंग विकेट पाहायला मिळते या चेंडूवरती. 1 धावसंख्येच्या साहाय्यानं 31 धावा धावफलकावरती लागल्यात. दुसरं षटक प्रोग्रेसवर आहे, दुसरं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. जबरदस्त गोलंदाजी या चेंडूवरती पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेतला या चेंडूनं. यष्टीरक्षक चकला, त्यानंतर बॅकअप फार चांगलं मिळालं. एकच धाव या चेंडूवरती. गोलंदाज तयार. हा चेंडू खडे खडे स्ट्रोक लगावला जातोय. अफलातून फलंदाजी पाहायला मिळते. षटकार आणि षटकाराचा मार आता गोलंदाजांना खावा लागतोय. कमकुवत खऱ्या अर्थानं गोलंदाजी पाहायला मिळते ती आसरोटी संघाची. खऱ्या अर्थानं हे दोन्ही गोलंदाज चांगलेत आसरोटी संघाचे, परंतु आता त्यांच्यावरती आक्रमण चढवलं जात आहे आणि धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. ते 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तुषार साजेकर या गोलंदाजाला आता विचार करण्यास भाग पडलंय. तुषार साजेकर आता आपल्या भात्यातील खऱ्या अर्थानं जे चेंडू आहे ते फेकणं गरजेचं आहे. या फलंदाजांना रोखणं फार गरजेचं असणार ते आसरोटी संघासाठी. गोलंदाज तयार. हा चेंडू जबरदस्त गोलंदाजी, सरळ त्रिपाळा उद्ध्वस्त केल्यात. तुषार साजेकरचं नाव आहे. खऱ्या अर्थानं जरी 2 षटकार मारले असले तरी या चेंडूवरती सरळ त्रिपाळा उद्ध्वस्त केल्यात आणि फलंदाज बाद झालाय योगेश पाटील. योगेश पाटील फलंदाज सलामीला गेलेला मैदानाच्या बाहेर जातोय. सलामीची जोडी खऱ्या अर्थानं फोडण्यामध्ये यश आलंय. ते गोलंदाजांना आसरोटी संघाच्या धावा खर्ची केल्यात आतापर्यंत 37 धावा खर्ची केल्यात. 37 रन स्कोर कार्डवरती जोडले गेल्यात. नवीन फलंदाज गीतेश जोशी या मैदानावरती चाललाय. चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. पहिल्या 2 फलंदाजांनी आक्रमण चढवलं, त्यानंतर आलेला तिसरा फलंदाज आपण पाहतोय आकाश सुद्धा आक्रमण चढवतोय. आता 9का फलंदाज मैदानावरती गेलाय गीतेश. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. मी म्हटलं होतं गोलंदाज तुषार साजेकर चांगला आहे. चांगली गोलंदाजी, त्याकडे अचूक टप्पा, सटीक लाईन आणि लेंथनी गोलंदाजी नेहमीच मैदानावरती करताना पाहायला मिळतो. या चेंडूवरती ऑफ साइड टू ऑफ स्टंप यॉर्कर पाहायला मिळाला. ब्रह्मास्त्र फेकला या चेंडूवरती. एकच धाव या चेंडूवरती मिळते. गलीमध्ये या चेंडूला ढकललं गेलं. 1 धावसंख्येच्या साह्यानं 38 धावा धावफलकावरती लागल्यात. 38 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 षटकांचा खेळ संपला. पंचांचा निर्माळा येतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावसंख्येपर्यंत मजल मारली. 2 षटकामध्ये आक्रमण पाहायला मिळालं. आता उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे.
उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे. या 2 षटकांमध्ये काय घडणार काय बिघडणार हे सांगणं फार कठीण, कारण सलामीची जोडी मैदानातून बाहेर गेले. मिडल ऑर्डरचे फलंदाज मैदानावरती खेळ करतायत, त्यांच्यामध्ये कुवत आहे मोठे फटके मारण्याची, परंतु तितकेच चांगले गोलंदाज आसुरटी संघामध्ये आहेत. स्वतः आता पाहतोय आपण नरेश टोंबरेनं चेंडू हातामध्ये घेतलाय. ज्या नरेश टोंबरेकडे मागील 10 ते 15 वर्षाचा अनुभव आहे, त्या अनुभवाची साथ आता या सामन्यामध्ये लाभणार की त्या गोलंदाजावर सुद्धा आक्रमण पाहायला मिळणार हे सांगणं फार कठीण. तत्पूर्वी डावकुरे हाताचा गोलंदाज नरेश तयार. नवीन फलंदाज गीतेश जोशी आपण पाहतोय स्ट्रायकर एंड वरती उभा आहे. नॉन स्ट्रायकर एंड वरती फलंदाज आकाश 2 षटकाराच्या साह्यानं वैयक्तिक खेळतोय 13 या धावसंख्येवरती. गोलंदाजी मार्कवर डावकुरे हाताचा नरेश टोंबरेचा हा चेंडू जबरदस्त फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवून देणारा फटका. सरळ चेंडू जाईल, लॉंग ऑफच्या डोक्यावरून मारलेला उत्तुंग असा षटकार. या षटकाराच्या साह्यानं धावफलकावरती धावा लागल्यात 44 धावा धावफलकावरती लागल्यात. आसुरोटी टीम आता कुठेतरी दडपणाच्या छायेखाली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण पाहायला मिळतोय. या चेंडूवरती सुद्धा षटकार, लगातार 2 चेंडूवरती आल्या प्रहार चढवलेत. या 6 धावसंख्येच्या मदतीनं 50 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. त्या विंधने संघाच्या 50 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. विंगणे संघाच्या फलंदाजांना आता रोखणं गरजेचं असणार. हा सामना कदाचित आवाक्या बाहेर जाऊ शकतो. आसुरोटी संघाच्या गोलंदाज पुनश्च तयार. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळतीये. अनुभवाची साथ असणारा नरेश टोंबरे या सामन्यामध्ये कुठेतरी कमकुवत गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. ज्या गोलंदाजावरती विश्वास होता, ज्या गोलंदाजामध्ये ताकद होती या सामन्याला यू टर्न देण्याची, त्या गोलंदाजावरती आता आक्रमण चढवलं जातंय. गीतेश जोशी या खेळाडूच्या माध्यमातून या षटकाराच्या साह्यानं 56 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. नरेश टोंबरेवरती आक्रमण चढवलं जातंय. उर्वरित 3 चेंडूचा खेळ संपलाय. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. आकाश आणि गीतेश जोशी या खेळाडूच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. दिशेवर नियंत्रण असणं गरजेचं आहे. टप्पा अचूक असणं गरजेचं आहे. या सामन्यामध्ये आतापर्यंत पारड जड आहे ते विंधने संघाचं पारड जड आहे. या सामन्यामध्ये अजूनही काही बिघडलेलं नाहीये. पहिल्या सत्राचा खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग गीतेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. अफलातून बॅटिंग करार्थन करतोय. चेंडूवरती जरी 3 चेंडूवरती 3 चौक षटकार लगावले असले तरी या चेंडूवरती मात्र कमबॅक पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू चौथे सांगता जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली या चेंडूवरती. उर्वरित आता 2 चेंडूचा खेळ बाकी. चांगला फटका पाहायला मिळतोय. पंकज टोंबरे चेंडू पर्यंत पोहोचेल, परंतु चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा पार मारलेला हा चौकार. या चौकाराच्या साह्यानं 60 धावा धावफलकावरती लागल्यात त्या विंधने संघाच्या. 60 धावा धावफलकावरती लागल्यात विंधने संघाच्या. सन्माननीय ज्ञानेश्वरजी गरज साहेब आपल्या या सामन्याचा आनंद घेत आहेत. खऱ्या अर्थानं ही स्पर्धा फार चांगली आहे. जबरदस्त आयोजन पाहायला मिळतोय. मर्याई क्रिकेट संघ जांभिवली यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. आजचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये बरेचसे पाहुणे मंडळी या स्पर्धेला सदिच्छा भेट देताना पाहायला मिळतात. या चेंडूवरती मिळते ती सिंगलच्या सहाय्यानं 61 धावा धावफलकावरती लागल्यात. पंच राहुल कोंडिलकर सरांचा येतो षटक संपल्याचा निर्वाळा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती लागल्यात 61. 2 बाद 61 ही स्थिती मैदानावरती पाहायला मिळते. पूर्णपणे बॅकफुटवर ढकलली गेली आहे त्या आसुरोटी टीम. येणारे 6 चेंडू स्लॉग ओव्हरचं षटक आता बाकी आहे. कोणता गोलंदाज आसुरोटी संघाचा 4थं षटक फेकणार याकडे तमाम प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात.
चौथं षटक पंकज ठोंबरे हा गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून स्लॉग ओव्हरचं हे षटक आहे। स्ट्रायकर एंड वरती फलंदाज सामना करणार गीतेश जोशी। गोलंदाज तयार, पंकजचा पुढचा चेंडू, जबरदस्त गोलंदाजी असा एक गोलंदाज असुरटी संघाकडे पाहायला मिळतोय ज्याला पहिल्याच चेंडूवरती त्रिपाळा उद्ध्वस्त केल्यात। जरी 3 गोलंदाजांनी धावा खर्ची केल्या असल्या तरी हे चौथं षटक जरी स्लॉग ओव्हरचं असलं तरी या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये धावा होऊन द्यायच्या नाही हा मानस जो पंकज ठोंबरेचा होता तो या पहिल्या चेंडूवरती सार्थ ठरवताना पाहायला मिळतोय। त्रिपाळा उद्ध्वस्त केल्यात फलंदाज गीतेश जोशी या खेळाडूच्या। नौका फलंदाज मैदानावरती चाललाय अनिकेत जोशी। 7 बॉल 23 धावसंख्येची बहारदार खेळी करून गीतेश जोशीला मात्र मैदान सोडावं लागतंय। नौका फलंदाज अनिकेत जोशी आता मैदानावरती चाललाय विंधणे संघाचा। विकेट आतापर्यंत आपण पाहतोय गेल्यात 3 चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पंकज ठोंबरेची। पहिल्या चेंडूवरती ब्लॉकलचा उपयोग, पहिल्या चेंडूवरती ब्रह्मास्त्र खऱ्या अर्थानं फेकलं, या चेंडूवरती मिळाली विकेट। उर्वरित आता 5 चेंडूचा खेळ बाकी आहे। एकात 2 मोठे फटके या सामन्यामध्ये विंधने टीमला सुस्थितीमध्ये नेऊन ठेवतील तर एकात 2 विकेट या सामन्यामध्ये पुनरागमन करून देईल त्या असरोटी टीमला। पंकज ठोंबरेचा पुढचा चेंडू, चांगला फटका पाहायला मिळतोय। फुलटॉसचा उपयोग चांगल्या प्रकारे केला जातोय। 1 बाउन्स चेंडू सीमा पार मारलेला हा चौकार, या चौकाराच्या साहाय्यानं धावफलक मात्र झपाट्याने वाढ घेईल। धावफलकावरती धावा लागल्यात 65 धावा, 65 धावा धावफलकावरती लागल्यात। अनिकेत जोशी जो नवीन आलेला फलंदाज पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट करतोय, पहिल्या चेंडूवरती चौकार लगावतोय। पंकज ठोंबरेला आता विचार करणंच भाग पडलाय। पहिल्या चेंडूवरती जरी विकेट घेतली असली तरी कुठलाही दडपण न घेता या चेंडूवरती आलाय चौकार। जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते। सरळ जाऊन चेंडू आदरतोय पॅडवर, पंचांचं बोट आकाशाकडे। अनिकेत जोशीला आता मैदान सोडावं लागणार। चौकाराचा मार खाल्ल्यानंतर केलेलं हे कमबॅक या सामन्यामध्ये असरोटी संघाला महत्वपूर्ण ठरलं जातंय ते पंकज ठोंबरेच्या माध्यमातून। नवीन फलंदाज अनिकेत जोशीची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज सूरज नवाळे मैदानावरती चाललाय। भरभक्कम बांध्याचा खेळाडू, मोठे फटके येणं गरजेचं आहे। सुस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं जाऊन पोहोचेल विंधने टीम, परंतु एकात 2 विकेट, मी म्हटलं होतं एकात 2 विकेट या सामन्यामध्ये पुनरागमन करून देईल त्या असरोटी टीमला आणि म्हटल्याबरोबर या चेंडूवरती मिळते ती विकेट। नौका गोलंदाजी मार्फत नौका फलंदाज आता आपण पाहतोय स्ट्रायकर एंडवरती अनिकेत सूरज। या चेंडूवरती फक्त सन्मान देण्याचा प्रयत्न, निलेश ठोंबरे चेंडू खाली आणि मिळते ती विकेट। 2 चेंडूवरती खऱ्या अर्थानं 2 फलंदाज बाद केलेत ते पंकज ठोंबरे या गोलंदाजानं। पहिल्या 3 षटकांमध्ये जरी आक्रमण चढवलं असलं तरी पहिल्या चेंडूवरती आली विकेट, त्यानंतर आला चौकार आणि त्यानंतरच्या 2 चेंडूवरती लगातार 2 फलंदाज बाद झाले। म्हणजे चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली या पंकज ठोंबरे या गोलंदाजाची। सन्माननीय ज्ञानेश्वर गरज साहेब या स्पर्धेला सजेच्या भेट देऊन आता मार्गस्थ होत आहेत, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष आणि मनापासून स्वागत करूया, त्यांना धन्यवाद देऊया का आपण आपला मोलाचा वेळ या स्पर्धेसाठी दिलात। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती पंकज ठोंबरे या गोलंदाजाची। वेगावर खऱ्या अर्थाने नियंत्रणे बांधून ठेवलं जाते फलंदाजांना। चौथ्या षटकामध्ये गोलंदाज तयार, विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि अगदी सीमारेषेला चिटकून या चेंडूवरती पकडलाय झेल आणि या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक जातीय ती पंकज ठोंबरे असरोटी संघाचा हा गोलंदाज त्याच्या नावावरती। आकाश हा फलंदाज आता बाद होतोय। 4 चेंडू आणि 13 धावसंख्येची खेळी करून त्याला बाद व्हावं लागतंय। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। 3 चेंडूवरती 3 विकेट, पहिल्या चेंडूवरती आली विकेट, नंतर आला चौकार, नंतरच्या 3 चेंडूवरती 3 फलंदाज बाद
चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु या चेंडूवरती मोठा तडाखा पाहायला मिळतोय. सरळ चेंडू जाईल, लॉंग ऑफच्या डोक्यावरून मारलेला उत्तुंग असा हा षटकार. या षटकाराच्या साह्यानं धावफलकावरती धावा लागल्या ते 71. येणारे 24 चेंडू आणि 72 धावसंख्येची गरज जय मल्हार आसरोटी संघाला विंदणे संघाविरुद्ध खेळत असताना. आसरोटी संघाची सलामीची जोडी आपण मैदानावरती पाहतोय. नरेश ठोंबरे आणि त्याची साथ देण्यासाठी पंकज ठोंबरे सलामीची जोडी आसरोटी संघाच्या माध्यमातून मैदानावरती पाहायला मिळते. विंदणे संघाला विनंती असेल की आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज उभा आहे नरेश ठोंबरे. नॉन स्ट्रायकर एंड वरती फलंदाज उभा आहे पंकज. दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये पाहायला मिळतात. मेन पंच राहुल कोंडिलकर आणि स्क्वेअर लेग पंच वासुदेव कोंडिलकर. दोन्ही पंचांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा देऊया. पहिला गोलंदाजी मार्कवर सूरज पाटील. विंदणे संघाकडून पहिला गोलंदाज सूरज पाटील. 24 चेंडू मध्ये गरज आहे ती 72 धावसंख्येची. 72 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 72 धावा जास्ती नाही चेंडू मध्ये. जर विंदणे टीम 24 चेंडू मध्ये 72 धावा करू शकते तर 73 धावा 24 चेंडू मध्ये. 22 चेंडू आणि 64 धावसंख्येची गरज आहे. 22 चेंडू 64 धावा जास्ती नाही आहेत. आक्रमण पाहायला मिळते नरेश ठोंबरेच्या माध्यमातून. जोपर्यंत नरेश आणि पंकज हे दोन फलंदाज मैदानावरती आहेत तोपर्यंत खऱ्या अर्थाने सुटकेचा निश्वास टाकलाय तो आसरोटी टीमच्या पाठीराख्यांना. चांगली बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते. मोठे फटके मारण्यामध्ये खऱ्या अर्थाने फलंदाजाला यश येते. पहिल्या चेंडूवरती आला चौकार. या चेंडूवरती मिळतात 2 धावा. गोलंदाज सूरजचा पुढचा चेंडू.
गती परिवर्तन पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर थोडासा धीम्या गतीने चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. या चेंडूवरती आपण पाहतोय व्हेरिएशन पाहायला मिळालं. फलंदाज चकतोय या चेंडूवरती. निर्धाव चेंडूचे होते सांगता. धावफलक मात्र तिथं स्थिरावतोय. 3 चेंडूचा खेळ संपला. बिनबाद 8 या धावसंख्येवरती. गोलंदाज तयार. चेंडू जबरदस्त फटका, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली. 2 झेल नरेश ठोंबरेच्या खऱ्या अर्थानं सोडलेत खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षकांनी. हा फलंदाज जर कमीत कमी दुसऱ्या ते तिसऱ्या षटकापर्यंत धाव खेळपट्टीवरती जर उपस्थित राहिला तर या धावा जास्ती नाही येत आसुर्टी संघासाठी. परंतु 2 झेल आतापर्यंत सोडलेत ते नरेश ठोंबरे या खेळाडूचे. आता स्ट्राईक मात्र रोटेट होती. या चेंडूवरती 1 धाव येते. 9 धावा धाव फलकावरती लागल्यात. स्ट्रायकर एंडवरती आता फलंदाज असणार पंकज ठोंबरे. पंकज ठोंबरे स्ट्रायकर एंड वरती आहे. गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय सूरज पाटील. ज्या सूरजला पहिल्या चेंडूवरती षटकाराचा मार खाल्ल्यानंतर केलेला कमबॅक या सामन्यामध्ये महत्वपूर्ण ठरतंय. ते विंधने संघासाठी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ते सूरजच्या माध्यमातून. हा चेंडू शॉर्ट पिच पडायचा. हा चेंडू फक्त दिशा देण्याचा प्रयत्न पंकजच्या माध्यमातून होतोय, परंतु या चेंडूवरती नाकाम ठरवलं गेलं पूर्णपणे. पंकज या खेळाडूला कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती येत नाहीये. धावा धावफलकावरती लागल्यात त्या 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 19 चेंडू आणि 63 धावसंख्येची गरज. या चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत धावणार, परंतु चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा पार मारलेला हा चौकार. या चौकाराच्या साह्यानं 13 धावा धावफलकावरती लागल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. बिनबाद ही महत्वाची स्थिती आहे खऱ्या अर्थानं आसुर्टी संघासाठी. सलामीची जोडकळी मैदानावरती अजूनही खेळ करते. बिनबाद 13 ही स्थिती मैदानावरती पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पॉवर प्लेचं षटक होतं, पाबंदीचं षटक होतं. या षटकामध्ये हाणामारी करणं गरजेचं होतं. हाणामारी करत असताना 13 धावा धावफलकावरती लागल्या. अजूनही आता 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 59 धावसंख्येची गरज. 59 धावसंख्येची गरज आहे. 18 चेंडू मध्ये काय घडणार काय बिघडणार हे सांगणं फार कठीण. विंधने संघाचे गोलंदाज आसुर्टी संघाच्या फलंदाजांवरती हमी होणार की त्या विरोधात आतापर्यंत जे आक्रमण करण्यास सुरुवात केली नरेश ठोंबरे आणि पंकजने ते आक्रमण कायम ठेवणार हे सांगणं थोडंसं कठीण. कारण आतापर्यंत या सामन्यामध्ये पारडं जड आहे ते विंधने संघाचं. गोलंदाज दुसरं षटक फेकण्यासाठी येतोय प्रणय. हा गोलंदाज दुसरं षटक फेकण्यासाठी येतोय. पॉवर प्ले आता फोडण्यात आलाय. 5 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सीमारेषेला अगदी चिटकून उभे आहेत. आता मोठे फटके मारणार की गॅप सिलेक्शन करणार हे सांगणं थोडंसं कठीण. षटकार चौकारांची आतिषबाजी होणं गरजेचं आहे. किमान या षटकामध्ये 20 ते 25 धावसंख्या येणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. विकेट करण्याचा प्रयत्न. पंच मात्र आमच्याकडे वळतायत. राहुल कोंडिलकर सरांचा इशारा येते स्वैर असल्याचा. अवंतरच्या रूपामध्ये धावफलकावरती 1 धाव जमा होतीये. एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचतोय ते 14 या धावसंख्येवरती. समीकरण बदलणार. 18 चेंडू आणि 58 धावसंख्येची गरज. 18 चेंडू 58 धावसंख्येची गरज. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू घेतोय शरीराचा वेध. निर्धाव चेंडूची होती सांगता. निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक मात्र तिथं स्थिरावलं गेलंय. गोलंदाज तयार. प्रणयचा हा चेंडू. चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅप सिलेक्शन केलंय. या चेंडूवरती चेंडू वाटचाल करेल. फाईन लेग रिजन क्षेत्रातून 4 धावसंख्येसाठी आलेला हा चौकार. या चौकाराच्या साह्यानं धावफलक आता थोडीशी बढती घेतोय. धावफलकावरती धावा लागल्यात 18 धावा. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. नरेश ठोंबरे आक्रमण काढण्याचा प्रयत्न करतोय, परंतु तो प्रयत्न काही प्रमाणात सक्सेस होताना पाहायला मिळतोय. या चेंडूवरती आला चौकार. पंकज आणि नरेश ही सलामीची जोडी मैदानावरती खेळ करते. प्रणय या गोलंदाजावरती आता आक्रमण चढवलं. आक्रमण करणं गरजेचं. या
16 चेंडूमध्ये 54 धावसंख्येची गरज आहे. 54 धावा जास्ती नाहीयेत, कारण या मैदानावरती आपण पाहतोय धावा होतात. कालच्या दिवसामध्ये या वडगाव संघानं 98 धावसंख्येचा डोंगर उभारला होता मोरबे संघासमोर. या चेंडूवरती चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार. एकच धाव या चेंडूवरती मिळते. 98 धावसंख्येचा डोंगर उभारला होता 4 षटकांमध्ये, परंतु त्या 98 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मोरबे संघानं सुद्धा खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग केली. 80 धावांवरती त्या मोरबे संघ थांबला, परंतु तो सामना जिंकला तो वडगाव संघानं. म्हणजे या मैदानावरती धावा होतात, पण धावा करणं गरजेचं आहे, मोठे फटके येणं गरजेचं आहे. कारण आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. षटकार चौकार येत आहेत. जबरदस्त खेळ आता मैदानावरती पाहायला मिळतोय तो दोन्ही संघाच्या माध्यमातून. 15 चेंडू आणि 53 धावसंख्येची गरज मैदानावरती. 15 चेंडू आणि 53 धावसंख्येची गरज आहे. या षटकामध्ये अजून एखाद 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. पंकज ठोंबरे आता स्ट्रायकर एंड वरती उभा आहे. कट करण्याचा प्रयत्न, परंतु नाकाम आणि नाकाम ठरवलं जात आहे. गोलंदाज प्रणय या गोलंदाजाकडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सटीक लाईन आणि लेथनी गोलंदाजी करतोय. टप्पा पडल्यानंतर थोडेसे चेंडूला वळण दिलं जाते. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक तुमच्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन असेल तर या मैदानावरती तुमचा बचाव होऊ शकतो, आणि या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळतोय. चांगला चेंडू, परत तितका चांगला फटका. सरळ चेंडू जातोय षटकारासाठी. षटकाराच्या साह्यानं 25 धावा धावफलकावरती लागल्यात. सन्माननीय अशोक तुकाराम कोंडिलकर यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती यावं. आयोजक आपली वाट पाहत आहेत. गोलंदाज तयार. षटकाराच्या साह्यानं 25 धावा धावफलकावरती लागल्यात. या चेंडूवरती सुद्धा ताकदवान फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय षटकारासाठी, आणि या षटकाराच्या साह्यानं 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटच्या 2 चेंडूवरती आपण पाहतोय षटकाराचा मार खावा लागतोय प्रणय या गोलंदाजाला. समीकरण बदललंय. 12 चेंडू आणि 41 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 41 धावसंख्येची गरज आहे. जे प्रति ओव्हर आपण पाहतोय 20.5च्या सरासरीने आता धावगती राखायची आहे त्या असरोटी संघाला. या षटकांमध्ये जर 25 धाव आल्या तर या सामन्यामध्ये कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळेल ती असरोटी टीम. परंतु त्या विरोधात आतापर्यंत जशी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली विंदने टीमची, ती गोलंदाजीमध्ये सातत्य ठेवणार हे सांगणं थोडंसं कठीण. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती विंदने टीमच्या माध्यमातून. असरोटी संघ अजूनही हरलेला नाहीये, अजूनही विंदने संघ जिंकलेला नाहीये. 41 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडूमध्ये आक्रमण करणं गरजेचं आहे. या षटकामध्ये जर 20 ते 25 धावसंख्येपर्यंत मजल मारली तर पुढच्या षटकामध्ये हा सामना कदाचित सोपा होताना पाहायला मिळेल. परंतु नरेश ठोंबरे आणि पंकज ठोंबरेला खेळपट्टीवरती उपस्थित राहणं गरजेचं आहे. विकेटवरती उपस्थित राहणं गरजेचं आहे. दोन्ही फलंदाजाच्या मनगटात ताकद आहे मोठे फटके मारण्याची, परंतु आता चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर 3रं षटक फेकण्यासाठी आकाश का 3रं षटक राखण्यासाठी गोलंदाज आकाश पाटीलने बॅटिंग चांगली केली. आता गोलंदाजी करतोय, म्हणजे ऑलराऊंडर परफॉर्मन्स देण्याचं काम विंदने संघाचे खेळाडू मैदानावरती करतायत. उत्कृष्ट अशी कामगिरी त्यांच्या माध्यमातून पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळते. असुर्डी संघावर वेळ आली, आता मोठे फटके मारणं गरजेचं आहे. आकाश पाटीलने बॅटिंग चांगली केली, आता बॉलिंग कशी करणार याकडे मात्र तमाम प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात. आजचा हा 3रा दिवस, खऱ्या अर्थाने रविवारचा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे. या शेवटच्या दिवसामध्ये पहिल्या दिवशी आपण बघितलं चावणे संघानं बाजी मारली, त्यानंतर कालच्या दिवसामध्ये वडगाव संघानं बाजी मारली. आजचा दिवस कोणाचा आहे हे सांगणं थोडंसं कठीण, कारण आजच्या दिवसामध्ये चांगले संघ या मैदानावरती खेळताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. आकाशचा पुढचा चेंडू, उलटा स्पर्धेचा चेंडू होता,
चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. असं वाटलं होतं की हा चेंडू चौकाराच्या पलीकडे जातो की काय, बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातो की काय, परंतु असं वाटत असताना चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव या चेंडूवरती मिळते. स्ट्राईक मात्र रोटेट होते. 32 धावा धाव पलकावरती लागल्यात. आता गरज आहे 11 चेंडू आणि 40 धावसंख्येची. 11 चेंडू 40 धावसंख्येची गरज. पंकज ठोंबरेने मोठे फटके मारणं गरजेचं आहे. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून चालू आहे. आतापर्यंत आपण पाहतोय 2 षटकार आणि एका चौकाराच्या साहाय्याने तो वैयक्तिक खेळतोय. 16 या धावसंख्येवरती, म्हणजे जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते ती पंकज ठोंबरेची. गोलंदाज तयार आकाश पाटील, विंधने संघाचा तिसरा गोलंदाज, तिसरं षटक. चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार. चेंडू थोडासा धीमा होताना पाहायला मिळतोय. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते या चेंडूवरती आणि 2 धावसंख्येच्या साह्यानं 34 धावा धावपलकावरती येत आहेत. आता एकारे दुहेरी धाव्यांनी काम चालणार नाहीये. एकेरी दुहेरी धावांनी काम चालणार नाहीये. मोठे फटके येणं गरजेचं आहे. गरज आहे ती 10 चेंडू आणि 38 धावसंख्येची. काय घडणार काय बिघडणार हे सांगणं थोडंसं कठीण. आसरोटी या संघाच्या आपण पाहतोय खेंब्यामध्ये थोडंसं निराशेजनक वातावरण पाहायला मिळतोय. परंतु पंकज ठोंबरेने जर चांगली बॅटिंग केली तर या सामन्यामध्ये पुनरागमन करताना पाहायला मिळेल ती जय मल्हार आसरोटी टीम. गोलंदाज तयार. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ब्लॉकलचा वापर. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र खऱ्या अर्थाने या चेंडूवरती फेकलं. एकच धाव चोरटी धाव या चेंडूवरती मिळते. धावा धावपलकावरती लागल्यात. 35 धावा धावपलकावरती लागल्यात. 9 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज. 9 बॉल आणि 37 धावसंख्येची गरज. शेवटचे 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 3 चेंडूवरती जर का 3 षटकार आले तर या सामन्यामध्ये विजयाच्या समीप कदाचित आसरोटी संघ जाताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. शॉर्ट पिच चेंडू आणि या चेंडूवरती नरेश ठोंबरेच्या बॅट मधून येतोय मोठा फटका. 6 धावसंख्येसाठी 6 धावसंख्येच्या मदतीनं 41 धावसंख्येवरती मजल मारली आहे ती आसरोटी टीमनं. आता गरज आहे 8 चेंडू आणि 31 धावसंख्येची. 8 चेंडू 31 धावसंख्येची गरज आहे. या 2 चेंडूवरती जर मोठे फटके आले तर कदाचित या सामन्यामध्ये आपल्याला ठोसा पाहायला मिळेल. प्रत्युत्तर पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी आकाशच्या माध्यमातून झाली परंतु तिला खराब करण्याचं काम आता फलंदाज नरेश ठोंबरे करतोय. ज्या नरेश ठोंबरेवरती बराचसा क्रिकेटचा अनुभव, कमीत कमी 10 ते 15 वर्षाचा अनुभव या नरेश ठोंबरेच्या पाठी आहे आणि तो आता अनुभव पणाला लावतोय. षटकार येतो या चेंडूवरती. धाव पलकावरती पाहायला मिळत आहेत 41 धावसंख्येवरती. विंधने टीम आपण पाहतोय फलंदाजी करत असताना अफलातून फलंदाजी केली. षटकार चौकारांची आतिषबाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आता गोलंदाजी करत असताना सुद्धा चांगली गोलंदाजी करतायत. आसरोटी संघ सुद्धा कष्टाची पराकाष्ठा करतोय. ठोसा इट का जवाब पत्थर से मैदानावरती पाहायला मिळतोय. नरेश ठोंबरे थांबण्यास तयार नाहीये. या चेंडूवरती सुद्धा येतोय षटकार. नरेश ठोंबरेला आता थांबवणं आता कठीण झालंय. ते विंधने टीमच्या गोलंदाजाला या चेंडूवरती येतोय षटकार. या षटकाराच्या साहाय्यानं धावपळक जाऊन पोहोचेल 47 या धावसंख्येवरती. 47 धावा धावपलकावरती लागल्यात. विचार करण्यास भाग पडले खऱ्या अर्थानं. मीटिंग घेण्यास भाग पाडले त्या नरेश ठोंबरेंना विंधने संघाला. कारण नरेश ठोंबरेच्या मनगटामध्ये पावर आहे मोठे फटके मारण्याची. 2 चेंडूवरती लगातार येत आहेत 2 षटकार. शेवटचा चेंडू खेळ बाकी आणि 7 चेंडू आणि गरज असणार 25 धावसंख्येची. 60 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज. नरेश ठोंबरे स्ट्रायकर एंड वरती उपस्थित आहे. आसरोटी संघाची जमेची बाजू असते. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर एकही विकेट त्यांची गेलेली नाहीये. ही जमेची बाजू आसरोटी संघासाठी आहे. अजून 1-2 चांगले बॅट्समन त्यांच्या खेम्यामध्ये पाहायला मिळत आहेत. चांगला फटका पाहायला मिळतो या चेंडूवरती. कलेचा उपयोग केला खऱ्या अर्थानं नरेश ठोंबरेनं. नरेश ठोंबरेचा अनुभव या सामन्यामध्ये या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 3 चेंडूवरती 3 येतोय षटकार. समीकरण आता फार जवळ येतोय. 6 चेंडू आणि गरज असणार 19 धावसंख्येची. चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं आकाश पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळत होती. परंतु त्या आकाश पाटीलला खऱ्या अर्थानं बॅकफुटवर नेण्याचं काम नरेश ठोंबरे या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आता गरज असणार 6 चेंडू आणि 19 धावसंख्येची. परंतु स्ट्रायकर एंड वरती फलंदाज उभा आहे पंकज ठोंबरे.
रॉनी कोंडिलकर आपण पाहतायत व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रत्येक ग्रुपवरती या प्रत्येक मॅचचा या स्पर्धेचा लेखाजोखा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। त्यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण धन्यवाद देऊया। प्रत्येक मॅचची अपडेट, प्रत्येक षटकाची अपडेट त्यांच्या माध्यमातून व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्याला पाहायला मिळते। त्यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून धन्यवाद देऊया। गोलंदाजी मार्कर शेवटचं आणि निर्णायक षटक विंधणे संघासाठी फेकण्यासाठी तयार आहे। समाधान आपण पाहतोय गोलंदाज शेवटचा आणि निर्णायक षटक स्लॉग ओव्हरचं षटक आहे। या षटकामध्ये हाणामारी करणं गरजेचं असतं आणि आता हाणामारी करणं ही गरज बनली आहे ती आसरोटी टीमची, कारण गरज आहे 6 चेंडू आणि 19 धावसंख्येची। गोलंदाज तयार, सामना करणार पंकज। या चेंडूवरती खराब गोलंदाजी पाहायला मिळते। स्वैरचा मारा गोलंदाज करतो या चेंडूवरती। समाधान पाटीलने या चेंडूवरती टाकला। स्वैर चेंडू आणि स्वैरच्या मदतीनं धाव फलकावरती आणखी एक धाव जमा होईल। 54 धावा धाव फलकावरती लागल्यात। येणारे 6 चेंडू आणि गरज असणार 18 धावसंख्येची। कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे। दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची। 18 धावसंख्येची गरज आहे। या चेंडूवरती पंकज ठोंबरे थांबण्यास तयार नाहीये। आक्रमण पाहायला मिळतोय। या चेंडूवरती येतोय षटकार। या षटकाराच्या साहाय्यानं धावा धावफलकावरती लागल्यात 60 आणि गरज असणार ती 5 चेंडू आणि 12 धावसंख्येची। 5 चेंडू 12 धावसंख्येची गरज। एक हाती किल्ला लढवण्याचं काम आता करतायत आसरुटी करायचे दोन फलंदाज। खऱ्या अर्थानं सलामीला गेलेली जोडखडी मैदानावरती आक्रमण करताना पाहायला मिळते। कलात्मक क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। एक हाती किल्ला लढवण्याचं काम आता पंकज ठोंबरे आणि नरेश ठोंबरे करतायत। मागाच्या षटकामध्ये पंकज ठोंबरे नरेश ठोंबरेने 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले। या 18 धावसंख्येची गरज असताना पंकज ठोंबरे या चेंडूवरती षटकार लगावतोय। म्हणजे पूर्णपणे एफर्ट या सामन्यामध्ये आसरोटीच्या दोन फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। 100% देण्याचं काम दोन्ही फलंदाज करतायत। चेंडूचा खेळ बाकी आहे 5। बिनबाद ही स्थिती पाहायला मिळते। या चेंडूवरती चांगला फटका कार्पेटच्या साहाय्याने ढकललं गेलं। 5 चेंडू 12 धावसंख्येची गरज असताना या चेंडूवरती मिळतात त्या 2 धावा। 2 धावसंख्येच्या मदतीनं आता गरज आहे 10 धावसंख्येची। 4 चेंडू 10 धावसंख्येची गरज। चांगली खऱ्या अर्थानं बॅटिंग पाहायला मिळते या सामन्यामध्ये। पंकज आणि नरेश जी जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळतोय त्या दोन फलंदाजांच्या माध्यमातून। आता गोलंदाज सोडेशे दडपणाच्या छायेखाली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत, कारण गरज असणार ती 10 धावसंख्येची। 10 धावसंख्येची गरज आहे पंकज ठोंबरे। या चेंडूवरती सुद्धा षटकार येतोय। षटकाराच्या साहाय्यानं ऐकण्यास तयार नाही आता पंकज ठोंबरे। ते दाखवून देतोय खऱ्या अर्थानं मागच्या 2 वर्षांमध्ये जो फॉर्म पंकज ठोंबरेचा गेला होता तो फॉर्म आता या वर्षात आपण पाहतोय या मॅच मध्ये परत येताना पाहायला मिळतोय। या षटकाराच्या साहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचतोय त्या आसरोटी टीमचं 68 आणि येणारे 3 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज। लाजवाब इनिंग पंकज ठोंबरे आणि नरेश ठोंबरे या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते की आसरोटी संघासाठी जरी नक्कीच ओमकार, जर आपण पाहिला असेल हा सामना हाय व्होल्टेजचा सामना होता। 71 धावा म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे। मात्र या ठिकाणी आतापर्यंत विचार जर केला जयमल्हार आसरोटी संघाची जमेची बाजू बिनबाद ही जमेची बाजू आहे आणि पंकज एका बाजूने आक्रमक ठरलाय। चौकार आणि षटकारांची आतिषबाजी नरेशची तितकी त्याला साथ मिळते आणि आता मात्र विजयाचे दरवाजे थोडेसे खुले होत आहेत ते जयमल्हार आसरोटी संघाचे। 3 चेंडू 4 धावसंख्येची गरज। गोलंदाज आता खऱ्या अर्थानं थोडीशी निराशाजनक कामगिरी करतायत। या चेंडूवरती जबरदस्त फटका, हेलिकॉप्टर घुमवला खऱ्या अर्थानं चांगला फटका। 1 धाव मिळते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा। या चेंडूवरती तू मे अशी गफलत गोलंदाज थोडासा आता सुस्त होताना पाहायला मिळतोय दुपारच्या सत्रामध्ये। या चेंडूवरती मिळते त्या 2 धावा।
2 धावसंख्येच्या साह्यानं समीकरण बदललं जात आहे. येणारे 2 चेंडू आणि गरज असणार ती 2 धावसंख्येची. या स्पर्धेचा कंपल्सरी चेसिंग हा निर्णय अजूनही कायम आहे. हा नक्कीच. आणि ओमकार जर पाहिला असेल 11 चेंडूमध्ये 35 धावांची मॅरेथॉन विनिंग जोरदार टाळ्या पंकजसाठी झाल्या पाहिजे. त्या 11 चेंडूमध्ये 35 धावांची आक्रमक खेळी. आणि आता मात्र या ठिकाणी एक जबरदस्त मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळाली. शेवटची मला असं वाटतं पर्वणी मिळते ते प्रेक्षकांना. नक्कीच सर, कारण मागच्या 3-4 वर्षापूर्वी आसरोटी टीमचा जो फॉर्म होता तो आसरोटी टीमचा फॉर्म आता पुन्हा येताना पाहायला मिळतो. या चेंडूवरती चांगला फटका, 1 धाव या चेंडूवरती मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आणि 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. सामना मात्र जिंकलाय तो जय मल्हार आसरोटी संघानं विरुद्ध विंधणे संघाच्या खेळत असताना. चांगली बॅटिंग पाहायला मिळते ती पंकज ठोंबरे आणि नरेश ठोंबरे या 2 खेळाडूंची लाजबाब इनिंग पाहायला मिळाली. या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून हा सामना जिंकलाय तो जय मल्हार आसरोटी या संघानं. दोन्ही संघाला विनंती असेल की आपण हस्तांदोलन करायचंय. आसरोटी टीम आणि विंधने टीम या सामन्याचा आपण पाहतोय सामनावीराचा पुरस्कार जातोय. खऱ्या अर्थानं एक हाती किल्ला लढवला दोन्ही